वेळोवेळी व्हावा पांडुरंग विठाला वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे, वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे, वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोपा आहे आणि वारकरी संप्रदायाची पताका संत बहिणाबाई आहे. बहिणाबाईला पताका आहे. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूते आहेत, जसे वारकरी संत हे संप्रदायाचा प्राण. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसा कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर चौघांना जग सुखी करू शकतात. एक आई वडील, दोन संत, तीन ग्रंथ आणि चार भगवंत. या चौघांना अख्ख्या जगात चौघांना थापले. ऐका, आई कुणासारखी असते? आई या शब्दाला दुसरा शब्दच नाही, आईच आहे. याची भाषा आहे. समुद्र खोल किती आहे याचा विचार करू नका, समुद्र उथळ किती आहे याचा विचार करू नका. समुद्र समुद्रच आहे. समुद्र समुद्र आहे. तुम्ही पाहायला गेलं ना, उथळ पाहायला गेलं तरी बुडणारच आहे आणि खोल पाण्यात गेलं तरी बुडणार. तो समुद्र आहे. मग आई कशी आहे? आई आईच आहे, आई समुद्रच आहे. भाषा आठवड्याच्या दाखवायचं ती गणपतीची ओवी आहे. समुद्र समुद्रच आहे. तसं पाऊस पडलाय, पाणी आलंय, ओढ्याला येऊ द्या, ओढ्याला आलं, ओढ्यातून नाल्याला गेलं, नाल्याचं बांध फुटले, बांध फुटल्यातून बंधाऱ्यात गेलं, बंधाऱ्यातून धरणात गेलं, धरणातून नदीत गेलं, ओढा वाहत आला, नाले वाहत आले, पण ते पाणी सागराला मिळालं. नदी फुगली, नदीला पूर आला, नदी फुगली थोडी, ओढाही फुटला, बांधही फुटला, सागरावर काहीच परिणाम झाला नाही. काही पण पाऊस आलाय आणि सगळे ओढे आणि सगळ्या नद्या जाऊन सागराला मिळाल्या, पण मी सगळ्यांना सामावून घेतोय असं कधीच त्याला वाटलं. शब्द निघाला, माझ्यामध्ये नदी येते, ओढा येतोय, हे समुद्राला कधी वाटलंय नाही आणि समुद्र कधी उचंबळून आलाय. शब्द निघाला. जसं मुलानं अपराध केले, मुलानं गुन्हा केला, मुलाने छळ केला, तरी आईला कधी त्याचं वाईट वाटलं नाही का? ती तिचं बाळ आहे. वड्याला पाणी आलं ना, ते झुरपडं घेऊन जाईल, गबाळ घेऊन जाईल, गोठडे काठडे घेऊन जाईल. वड्याचं पाणी काही होऊन देईल, समुद्राचं पाणी काहीच होऊन देत नाही. तुमचे जेवढे अपराध असतील पूर्ण मुलाचे मुलीचे, सगळे अपराध पोटात घालणारा समुद्र म्हणजे आईचं हृदय आहे. समुद्र आहे, तिला माहित गुन्हा आहे ना, थोरला आहे ना, थोरलाच आहे. डॉक्टर वाक्य आहे का? आई बाळाला, बाळ जरी झालं ना, ती आईला बाळच असते.
बारीक आहे का? बाळ मोठं होऊ द्या, आईला मोठं नाहीये. आईला बाळ गुगनेवारे होऊ द्या, आईला बाळ फाडकडे निर्मराने इतकी सुंदर कवितेची नावे आहेत. ए कैसे झुंजले राम रावण, काय शब्द आहे ओळी बाबा. कैसे झुंजले राम रावण, राम रावणाचं युद्ध कसं झालं असा प्रश्न निर्मराने नव्या त्यात लोकांना विचारला. कैसे झुंजले राम रावण, राम रावणासारखं युद्ध कोणाचं झालंच नाही, तसं आईसारखं वडिलांसारखं कोणी झालंच. काय शब्द आहे माझं, झालं राम रावणाच्या युद्धासारखं युद्ध झालंच नाही. समोर घे तसं चांगल्या 65 मध्ये 3 ओळ आहेत. माहिती काय का महिला मंडळ, दागिना कानातला करा, कानातला करा, गळ्यातला करा, पायातला करा, नाकातला करा, कसंही करा. त्याला सोनार वेगळा आहे, सोनार वेगळं आहे, नावही वेगळं आहे, आकारही वेगळं आहे, पण सोनं सोनं आहे. नाव वेगळं आहे, नाव वेगळं आहे. म्हणेल, कुणी मूर्ती म्हणेल, कुणी पायातली तोरणी म्हणेल, ते नाव वेगळे. आता वाटते आहे बघा, दागिना आकार वेगळा आहे, वेगळा आहे, आकार वेगळा आहे, बनवणारा सोनाराही वेगळा आहे, आणि प्रत्येक स्त्रीच्या शरीराचा घालणारा अवयव सुद्धा वेगळा आहे, पण सोनं तेच आहे. काही अनवरीची भाषा आहे. काही बनवा, सोनं सोन्याचं सोनं पण सोडीत नाही. जसं कापड कोणतं घ्या, ओपन घ्या, शॉर्ट घ्या, ओढणी घ्या, गाऊन घ्या, पंजाबी घ्या, जीन घ्या, बरमुडा घ्या, नऊवार घ्या, सहावार घ्या, स्वेटर घ्या, मांडी घ्या, कूलर घ्या. मग काही घ्या, कापड कधी धाग्याला सोडित नाही. धागा जर बाजूला केला तर कापड नाही. का दागिना कधी सोन्याला सोडित नाही, म्हणजे सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. धागा कधी कापडाला सोडित नाही. धागा कधी कापडाला एक पुरुष म्हणजे शाळी माणसं तुम्ही इकडे जागा नाही होईल, तिथं जाऊन गप्पा आणण्यापेक्षा इकडे जागा आहे ना, तर मला लांब जाऊन बसायचं. इकडे 1500 माणसं बसली एवढी जागा आहे, नाही तर मग येतानाच पंधरा बसायचं काय म्हणायचं. लोकांना काम असं आहे, एकदा करंट लागला त्याला विक्षेप चालत नाही, आणि करंट बाहेरून नाही लागला पाहिजे, करंट आत लागला पाहिजे. दुसरं पुस्तक कीर्तनाची, कीर्तनाची दुसरी मर्यादा आहे, एकदा कीर्तन बाहेर नाही गेलं पाहिजे, कीर्तन आत गेलं पाहिजे. आतलं कीर्तन पाहिजे, बाहेर नाही. आणि कीर्तन तुम्ही माझ्यासाठी 2 तास दिले, मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान त्याला मजा लागत नाही. श्रीमती आता शिवकृष्ण घ्या सुताने काय काय, सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. कापड कधी धाग्याला सोडित नाही. आता उलट्या बाबावर या, कापड कधी धाग्याला सोडित नाही. आणि पुढचा ऐका महिना वाटत, गुलाचा खडा घ्या, खडा घ्या, गोलाची डेप घ्या, भुगा करा, पाण्यात घाला, शिजवा, गुळ गुलाची गुढी सोडित नाही. वाक्य ऐका आता, सोनं सोन्याचं सोनं पण सोडित नाही. कापड कधी धाग्याला सोडित नाही. गुळ कधी गुळाची गुढी सोडित नाही. तसं आई आईचं कर्तव्य सोडित नाही. तुमचं प्रारब्ध कसं आहे, म्हणजे या जगात 4च माणसं आपले, 4च, आई वडील, संत, ग्रंथ आणि हे भावबंद बिबंद, ही सगळी टोळे. काही इतर काय नाही, हे पाहुणे रावळे भावबंद मित्र मित्र ही सगळी भामट्यांची गँग आहे. इथे विचार नाही का बाप्पा, जो आपला पाहुणा आपल्या तोंडावर अतिशय चांगला बोलतो, तोच पाहुणा आपला चहा प्यायला आपलं कुठाला करतो. हे जरा चाणक्य नीती म्हणतात. जी माणसं अतिशय तुमच्या जवळ असतात तीच माणसं लोकांना देतात, दुसरं देत नाही. चांगल्या महाराज वाघावर बसून आले आणि भेटायला चिमुरड्या मुलीला आले. मुलगी कशी आहे, कर्ज घातलेली, परकर परकर तर शब्दच नव्हता तेव्हा, कर्ज घातलेली, झंपर म्हणायचे पूर्वी, झंपर झंपर घातलेली एवढीच मुलगी आहे. 1400 वर्षाचा योगी, सैन्य सगट, पुढे ऐका, वाघावर बसलाय.
सापाचा चाबूक आहे आणि 14,000 शिष्य बरोबर आहे. 14,000 सगळे माग आहेत आणि येऊन मुक्ताईच्या पाया नाही पडला, ज्ञानोबारायांच्या पाया पडला. आणि ज्ञानोबारायांना तो म्हणतोय मला आता आत्मज्ञान झालं पाहिजे, माझं व्हायचं ते झालं. आता तुम्ही भिंत चालवली म्हणजे माझं सगळं मिटलं. ज्ञानोबारांनी एक वाक्य सांगितलंय चालदेव महाराजांना, जर तुझा एक बळी मला दिला तुझ्या शिष्यांमधला तर तुला आत्मज्ञान देईल. एक शिष्य थांबला नाही, 14,000 मागला. गुरु व संकट येत नाही तर शिष्य गुरुच्या पायावरचे बेगे खायला, गुरुच्या पायावर बेगेपणा त्यावर शिष्य. एकदा गुरु चांगल्या महाराज म्हणजे मी तुम्हाला उद्या विचार करून सांगतो. महाराज 1400 शिष्यातला एक शिष्य तयार झाला नाही. एक काय काही मला वेळा चालू टाकलं तुझं तू काय बोल तुला पहिले जायचं हे कुठे नाही करायला कोण मोकळा तुला घेऊ ये. मला वाक्य काय सांगायचं म्हणजे सांगदेव महाराज स्वतःच्या निर्णयावर आले. काय आता मी बळी जायला इथं शब्दपाठ किती मोठा आहे. 1400 विषय माझ्या भेटला. आता मी स्वतः बळी जायला का तयार आहे. माझ्या मधला मी अहंकार बळी देत नाही तर मला मुक्ताबाईचं दर्शनात मला अहंकार झालाय ना, मी योगी आहे, योगी आहे हा मला झालेला अहंकार आहे. मी वाघावर बसतो हा मला झालेला. आणि चिमुरड्या पोरांपुढं मी बोलतो म्हणजे मला अहंकार केला. मग माझ्यातला मी जेव्हा जाईल आणि गेला जेव्हा चांगदेव महाराज स्वतः ज्ञानोबारायांना म्हणतात आता मी बळी जायला तयार आहे. बस मुक्ती देऊन टाकली मुक्ताईनं चांगदेव महाराजांना. आणि म्हणून आपलं फक्त आईवडील आणि संतच आहे, बाकी कोण आहे. आता हे एवढे पावले लावले अंत्यविधीला आले कोण राहिलाय आणि करायला तरी कोण खाडा लागलाय. अहो प्रेत पेटावताना लोक म्हणतात खाटे फुटेले का येतं नाही माहिती झाले. घरातले म्हणतात तेवढे जर खाते फुटेले असते ना ती वरच्या तुकडे लियर मला मिळाली असती. म्हातारा आलाय का आमचा धाकटी त्याची लहानी सून म्हणती मी म्हणत होते ते त्या खेळायला भाकरी लावू नका आपल्याला धाडजीत नाही दुसऱ्याचं धाडजीने गेली नाही त्याला कसा बोललं. हे तेराव्याच्या आतल्या गप्पा आहे. हे मी बोलत नाही. बारीक वाक्य आहे त्याचा. तुमचं शरीर चांगलं आहे आणि तुमचा खिस्सा करा आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या जगात किंमत नाही. ज्या दिवशी तुमचं शरीर थकेल त्या दिवशी महाराज गळ्यात साप अडकवलाय आणि 7 दिवसात राजा परीक्षिती जाणार आहे. माहिती आहे का राजा परीक्षितीला मी मरणार आहे आणि सर्पनाम शरीर त्याला शापल आहे. त्याच्यावर तर आता भागवत तयार झालं. 6 दिवस राजा परीक्षिती घाबरत होता मरायला. 6 दिवस पण जप सारखं करीत होता. रात्रंदिवस जप का मी आता उद्या मारणार होते. साधूचा शाप आहे किरकोळ नाही. साधूचा शाप देवाच्या शापापेक्षा मोठा आहे. तुम्हाला उलट सांगतो देवाच्या आशीर्वादापेक्षा आई बापाचा आशीर्वाद मोठा आहे. आता उलट सांगतो तुम्हाला आई बापाचा आशीर्वाद ज्याला मिळाला त्याला संतांचा मिळतो आणि ज्याला संतांचा मिळाला त्यालाच देव मिळतो. असं कधी होणार नाही का डायरेक्ट देवाचा साक्षात्कार कधीच होणार नाही. देवाचं काम कसं आहे. देव थोडा विचित्र आहे. ते डोक्यात बसले ते मारित आहे. ते लगेच शुगर बीपी देऊन आहे. देवाचं काम वेगळं. ते आट्यात दे 3 झटक्यात काही करून देव मारतो. संत तारतात तिथं शब्द मोठा कठीण. देवाच्या डोक्यात आलं ना आता एका वस्तू लय झालंय त्याला टाका मारू. रावणाला येणेवाणी करायला लागला टाका मारू. पण नाही पण जो मरायला तयार झाला ना त्याच्या हाताने रामायण लिहून घ्या. जो माणसं मारित होता ना त्याच्याकडून रामायण लिहून घ्या आणि रामायण असं लिहून घ्या का जो अवतार घेणार आहे त्याला कसं वागता आलं पाहिजे. काय देवाची आईड आहे पहा. माणसं मारणारा वाढ आहे. घरातून म्हणजे हुसकून दिल्यासारखं आहे ना. कोणी ऐकत नाही म्हणजे हुसकून आहे. कोण आहे वाण्यापुढे राक्षस ना दरोडे खोरायचे तो दरोडेखोर आहे. मग त्याचा काय करा दरोडेखोराला अशी कृपा करा का त्यानं रामायण लिहिलं पाहिजे. आणि रामायण लिहिताना त्याने असं लिहायचं का जो अवतार घेणार आहे तो तसा वागला पाहिजे.
काय शब्द मग वाल्मिकाला जे केलं तसंच रामाला म्हणजे याचा अर्थ असा आहे, आईचा आशीर्वाद वडिलांचा. आता हे लोडगे परिवार आहे, एवढा मोठा खर्च केला. काही मूर्ख लोक म्हणतील कशाला पाणी पावसात श्रद्धा ठेवायचं, आपलं नैवेद्य खूप मोकळं घ्यायचं. हे सासरवडे वगैरे माणसाला यांना काय महाराज. पण आज लोडगे पाडवाचा तेवढा खर्च होईल. ती माता आहे, वत्सलाबाई आहे, आजी आहेत आपल्या, त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कमी पडणार नाही. खर्च होईल तो तर तुमचा 2 महिन्यात निघणार. पण लोळगे परिवाराच्या आजीबाईच्या वाड्यात नातू बितू जेवढे असतील, महाराज तुमच्या कुटुंबावर जेव्हा संकट येईल तेव्हा हेच पुण्य तुम्हाला टाळेल. कधी धनाट बऱ्याच काय झालंय, हे मूर्ख माणसांक पैसा गेल्यामुळं त्याला धर्म मान्य नाही. कमी बुद्धीच्या माणसांक लक्ष्मी गेली, आणि कमी बुद्धीच्या माणसांक लक्ष्मी गेल्यामुळं ती सैराट वागायला लागली, बेफाम. आणि बेफाम वागायला लागल्यामुळं त्यांना एकादशी, आई, धर्म कळतं बरं का. पण पोऱ्यानं हाणलं, पोऱ्यानं बाप पिसावला का, बाप धार्मिकच होतो का. याचं कारण आहे, या माणसांना घमेंडीमध्ये कळून येत नाही. काही काही सुनबाई आहेत पहा तुम्ही, जरा मोठ्याच्या घरातल्या करून आणलं ना, ईश्वरासारख्या आजीच्या मांडीवर नातू द्यायला ती डोळे मोठे देत नाही. नातू मांडीवर नातू देत नाही, ते आनंदी. तिचे संस्कार माझ्या मुलावर होते. नाही त्यांना ते सिस्टीम नाही, ते हँड मोजे वापरत नाहीत, सॉक्स वापरत नाहीत, थुंकताना रुमाल वापरत नाहीत. आणि आमच्या आजीबाई मिशिरी वगैरे लावतात, त्याच्यामुळे ते काय एवढ्या स्वच्छ राहत नाही. त्यामुळं मी आमचा पिंटू आहे ना त्यांच्याकडे अजिबात देत नाही. नको देऊ, पण पिंटू ज्यानं पैदा केलाय तो तिच्याच मांडीवर वाढलाय, हिला घ्या ना. तिथं मेघ पा कशी होते. आणि मग ते महाराज आपण बोलत नाही, काही काही माणसं साध्या माणसांचा तिरस्कार करतात. खरं की खोटं, तिरस्कार करतात. नऊवार साडी द्यायची आहे, साडी राहते, गावरान बोलते, व्याकरण तिला कळत नाही. हे सगळं लोक बाहेरून बोलतात, पण त्यांना त्या आजीची मांडीची किंमत माहित नाही. आजी जर मांडीवर पोरग टाकलं ना, तुम्ही कधी ध्यानात ठेवा, दोन्ही मांड्या कधी हलवत नाही. आजी आहे, दोन्ही मांड्या कधी हलवणार नाही. ज्या बाजूने डोकं आहे कोणाचं त्या बाजूने मांडी हलवते. आणि त्या मांडीचं एक असं वैशिष्ट्य आहे, मांडी हल्ली ना रडणारं बाळ झोपत. ही ताकद त्या मांडीत आहे. माता मला सांगा, जिच्या मांडीत रडणारं बाळ झोपायची ताकद आहे, तिच्या हृदयात नाताबद्दल किती प्रेम असेल. तुम्ही चौकशी करा. काय झालंय, लोकांना काय झालंय, खायला राहिलं नाही. खायलाच नाही लोकांना. खोबरं नाही, खारका नाही, काजू नाही, बदाम नाही. माणसं हे रस्त्यावरच्या भाज्या बिज्या पावडे लिमकेन बिमके पिऊ ना, माणसं बरीच झाली. त्यांना खायचंही कळत नाही आणि काहीच कळत नाही. खायला नाही. कोणत्याच बाईच्या घरी आमची जुनी माझी बाई माहिती माझ्या म्हणतात, टवली म्हणायची त्याला. टवली मडक टवली. त्या टवलीत जर दूध टाकवलं तर त्या दुधाचा वास यायचा, करपला तरी वास यायचा. आणि ते दूध जर रिकामं झालं ना, तर तुम्ही सगळ्या महिला बोला, आपल्या बहिणीची मारामारी आहे ना साईवरून होत. आठवते तुम्हाला लहानपण आठवा, त्या माळक्याच्या तळाला काय राहायची, साई. आणि त्याला निखारायला शिप राहायची. शिप तेव्हा काय चमचा नाही, तर त्या शिपावरून 2 बहिणींची मारामारी होत होती, बहीण भावाची.
तू एक चमचा मी एक चमचा. मग बहीण म्हणे काय असं कर, तू जर शेवटचा चमचा घेतला ना म्हणतो तू 2 आण, तो पण साय ती साय. आता ह्या जगामध्ये साय साय आता साय साय मला सांगा, एखाद्या गुरुजीला जर मुलांना साय शिकवायला सांगितली तू साय शिकवेला याला साय म्हणतात नाही महाराज. परत वाक्य ते जायचा आई व्यक्ती ह्या चौघांचा सोडून आपल्याला कोणता आशीर्वादच नकोय. आई वडील, संत, ग्रंथ आणि भगवान हे सगळी लाभाला थोडे यांचा विषय काळ बदललाय. पुरुष मंडळी आता ह्या परिवाराने खर्च केला, कुटुंबाला धोका नाही आणि पुरुष मंडळी सगळे धनत राहतात. इथून पुढचा काळ याच्यापेक्षा वाईट आहे. पुरुष मंडळी धनत राहा, बहिणींचे हक्क सोड सुद्धा वेळेत करून घ्या. तुम्हाला मळगंगेच्या मंदिरात सांगतो, तुम्हाला माझा आता येईल राग, पण ह्या पहिल्यासारख्या राहिल्या नाही. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे कुणीच केले नाही. हो, यातल्या 9 जणी भावाशी न बोलणाऱ्या नाव असलं तुझ्या घरी नाव असत. भाऊ पाया पडतोय बाई सैक थांब त्यांना विचारून दे, त्यांना म्हणजे एवढ्याला तो नाव म्हणतो लावून धर म्हणणारे ती कधी काय नाही राहिलं मला. हसण्यावारी नेऊ नका. अन्न सात्विक नसल्यामुळं स्वार्थ शब्द निघाला का मला करून यायचंय. अन्न सात्विक राहिलं नाही म्हणून स्वार्थ व्हायला शब्द निघाला. त्या स्वार्थापुटी लोभ तयार झाला आणि लोभापुटी लाचारी तयार झाली आणि लाचारीतून भ्रष्टाचाराचा सूत्रपात कुठून आले, खाण्यावरून आले. हे खाण्यावरून आले, सगळं आलंय कुठं खाण्यावरून. आहार जसं असेल तसंच व्यक्त होणार. आहार जसे असतील तसे विचार होतात. लोकांना आहार चांगला नसल्यामुळं, परत ऐका वाक्य, आहार चांगला नसल्यामुळं माणसाची बुद्धी भ्रष्ट आहे. बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळं लोभ तयार झाला. लोभ तयार झाल्यामुळं मोह तयार झाला. मोह तयार झाल्यामुळं लाचारी तयार झाली आणि लाचारीतून भ्रष्टाचार तयार झाला. लाचारच माणूस भ्रष्टाचार करतो. शहाणा माणूस भ्रष्टाचार काय झालं तरी तुम्हाला सुचत का मी काय म्हणतो. 11 वाजता बाई कामाला आली, दुपारी 2 तास जेवण केलं, काम करून मजुरीला निघून गेली. तिला 400 रुपये रोज मिळाला. तिला 400 रुपयात भ्रष्टाचार करायची काही गरज नाही ना. तिनं कष्ट केले आणि तिथे 400 ती घेऊन गेली. पण तिच्या टोळीचा जो मॅनेजर आहे त्याला 50-50 काढले ना का, त्याला लोभ झालाय का तिनं केलंय, लोभ याला झालाय. लोभामुळे हा त्या 50 रुपयासाठी त्या बाई पुढे लाचार झाला आणि लाचाराने भ्रष्टाचार झाला. लाचारी वाढली का भ्रष्टाचार तयार होतोच आणि भ्रष्टाचार तयार झाला का तो त्या पिढीला भागत ठरत नाही. पण ज्ञानोबाचं असं म्हणणं आहे, संपत्तीनं बलात्काराने घरात आणली, गुंडून आणली, लुटून आणली, टक्क्यानं आणली, व्याजानं आणली, तर ती लक्ष्मी त्या घरात रंगत नाही, तिला करमत नाही. बलात्काराने म्हणजे दोरडा टाकून चोरी करून आणली आपण लक्ष्मी घरात, बळत टक्का पाळून कमिशन घेऊन काय करून गुंड पाळून मारामाऱ्या करून भोगसून बागसून आणली, तर त्या लक्ष्मीला त्या घरात करमत नाही. मग ती लक्ष्मी काय करते, हात आपल्याला जाऊ देत नाही, यंत्र आणलंय. मग ती लक्ष्मी काय करते, आता डायरेक्ट लक्ष्मीच्या घरातून मग ती त्या घरातल्या माणसांना दुर्बुद्धी तयार करून घराला नादी लावते. बघा किती भारी काम करते. ती काय करते, थोरल्या पोराला दारूचा नाद लावते, नातीला पळून जायचा नाद लावते आणि अख्ख्या घराचा सुपना मापात साफ करते आणि म्हाताऱ्याला आट्या काढून मारते. लक्ष्मी मोकळी झाली. महाराज 18व्यात एक शब्द आहे लक्ष्मीला कौमुदी शब्द वापरला. कारण लक्ष्मी कधीही या महिन्यामध्ये कधीच एकटी राहत नाही, नारायणाशिवाय राहतच नाही.
नाही नाही, पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावी का नाही. लक्ष्मी नारायणाशिवाय एक मिनिट सुद्धा राहत नाही. मग आपल्या एवढ्या बाया मंगलगंधाचा नवरात्र करत्या, दिवाळीला सगळ्या बाया लक्ष्मी पूजित्या, तरी बाया वर्षभर बोंबला त्या का? त्याचं कारण आहे, बाया लक्ष्मी पूजित्या आणि नारायणाला कांदे लावायला लागतात. नारायण तिथे आणि लक्ष्मी खाती गुलाबजामुन असा लक्ष्मी सहित शोभ्या काय भाषा आहे. आता ह्या 4 जणांमध्ये दुसरं कोणी नाही, हे बाकीचं सोडून त्या विषयी. आणि त्यासाठी आज कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा यांचा आहे, ज्ञानोबा यांचा आहे, अनुभवातला आहे. कीर्तनाला सुरुवात आतापर्यंत चालू आता फक्त 2-3 सूचना आहे. तुमची माहिती बऱ्याच दिसायला गाठे, आपलं काम थोडं नंगा आहे, नंगामध्ये परत गाठ नाही घेतली तरी चालेल. पण 3 सूचना आहे कीर्तनाला. दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून यायचं नाही, लांब बसायचं पाहिजे, पण तिला जेवायचं चांगला चप्पल जोड पाहायचा, मेळ शिव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं जमणार नाही. आणि दुसरी सूचना बोलावं लागेल, आटलं कळलं पाहिजे. पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्या महिला पुरुषांना, मरणं चांगलं का वाईट? मरणं चांगलं का वाईट? तुम्ही कोणतंही उत्तर द्या, मी दोन्ही उत्तर द्या. मरणं चांगलं का वाईट? आता इथे 2 मुद्दे आहेत. ज्ञानी माणसाला मरण चांगलं आहे आणि अज्ञानी माणसाला मरण वाईट आहे. परत आहे, मायेमध्ये गुंतलेल्या जीवाला मरण नको आहे आणि माया तोडून भजनात रंगलेल्या जीवाला मरण हवं आहे. मरण मध्ये मरून गेले मागे लागले. मी आता माझ्या चमड्यावर त्यांनी प्रेम केलंय, माझं चमडं दिसायला गोर आहे, मी नायकीची मुलगी आहे, माझी आई वाईट व्यवसाय करते, मी तिच्या पोटी जन्माला आले, पण माझ्या मुखात ज्ञानोबाचं नाव आहे. आणि ह्या गोऱ्या चमड्यावर बेदरच्या भाषेच्या माणसांची पापी नजर फिरते आणि त्या बेदरच्या भाषेच्या माणसाने जर माझ्या गोऱ्या चांगल्याला स्पर्श केला तर विठोबा तुझा अपमान आहे, म्हणून मी त्याला मानत नाही. मी फक्त दर्शन घेऊन येते. पांडुरंगाच्या जवळ गेली तर आजही तरडीचा झाड होऊन तिथं राहील. त्याचं कारण आहे का? विषयात काढून टाकलं आणि कानोपात्रेने मरण पत्करलं. काय कानोपात्रेने यशावर प्रेम केलं नाही, बेदरच्या भाषेने यशावर प्रेम केलंय, पण त्या कानोपात्रेने यशाच्या भगवंतावर प्रेम केलंय. आणि मग मला मरायची काय भीती? आणि शहाण्या माणसानं कलियुगामध्ये जास्त दिवस राहूच नाही. 60-65 ठीक आहे, 82-85 काही कामच नाही मला. चुकलं का त्यानं उगायचं, त्यानं नाही. 65च्या पुढं कोणत्याच क्षेत्रात माणूस नको. म्हणून मिलिटरी पा किती हुशार आहे. 15व्या वर्षी घरी पाठवून देतो, भाऊ भीती घेऊ, पिस्तूल जमा कर, कशी एका दिवशी तुला गोळ्या घालून कशी निघ. मग सरकार सुद्धा आठवणच्या पुढे चूक नाही. आठवण झाली ना, भव्य नागरी सरकार तुम्हाला गावात बुद्धी कमी, तू फाटी फाईल करून कंपनी का नाव काढशील, तू घरी जाऊन नातवाची बिस्किट खात बस. काय सर मामा सोबत मी सेवानिवृत्त झालो, जातो नाही केला. सेवानिवृत्त होतो, तुम्हाला कुगड्यावर सुद्धा ऑफिसर गेला पैसा पण नको माणसं लबाड बोलत आहेत. मी सेवा निवृत्त पण होता लोकांना काही टापा आहे तसं नाही. आजीबाई जर नातवाला घेऊन आले ना कीर्तनाला, आजीबाई कीर्तनाचं ध्यानच देत नाही. बाबा घेऊन घेऊन यायचं गवळं नातू असता का ती असतं ते त्यानं उडी हाणली का म्हातारी रंगली. परत तेच वाक्य ऐका,
मायेत गुंतलेल्या जीवाला मरण नको आहे आणि मायात गुंतलेल्या जीवाला मरण नको आहे, माया तोडून नामात गुंतलेल्या जीवाला मरण हवं आहे. पहिला कानोबाला मरण हवंय, मग मरण नाही झाली, आज अमर झाली आणि संतांच्या यादीत गेली. बापाने विष पाजलाय पण मुलीने बापाला नाव ठेवलं नाही. समुद्र मंथन झालं तेव्हा विष प्याला, तुझा कंठ निळा झाला, तुझं नाव निळकंठ ठेवलं आणि आज भक्तीचा विष प्यायला तुला काय हरकत आहे? देवाचा कंठ निळा झाला आणि ती मग नाही तर विष पाजणारा बाप. मायेने तुटलेल्या जीवाला मरण हवंय आणि मायेत गुंतलेल्या जीवाला मरण नको आहे. मग महिला मंडळ पुरुषांना पहिला दुसरा प्रश्न आहे, मारण्याचे काही फायदे आहेत का नाही? डोकं खाजवलं तरच कळत नाही तर काही मरण्याचा काही फायदा आहे का नाही? मरण्याचे 4 फायदे आहेत निघायला. मरण्याचा पहिला फायदा आहे, जर माणसं विहिरीत नसतील तर एवढी माणसं गायब असतात. महिला मंडळ समजा तुमच्या सगळ्या सासा जिवंत असत्या, चुलत सासू, आजो सासू, मावस सासू, तो टीव्ही लावलं पण असत. तुझी सासू मिली हे त्या फायद्यात आहे का तोट्यात आहे? मी म्हणलोय का काही तुमचं तुम्ही मरण्याचा दुसरा फायदा आहे. वाक्याने नाही का, पापी माणसं कधीच मेली नसती. पाप्यांना फक्त मृत्यू दाखवू शकतो हे ध्यानात कधी ध्यानात ठेवायचं. पापी माणसांना फक्त मृत्यू दाखवू शकतो. अंगाला वारूळ झालं, हिरण्याक्षाच्या अंगाला वारूळ झालं, वारूळ पण पृथ्वी लपून जेव्हा ठेवली खाली, पृथ्वी वरा अवतारामध्ये, आणि जेव्हा हिरण्याक्षाला मारलं तेव्हा हिरण्याक्षाच्या शरीराला वारूळ झालं. पण त्याने मागताना पुढं हिरण्यकश्यपूनं माझं मरण 6 अटी द्यावं असं मागितलं. देवाने 6 अटी दिल्या, दिवसाही नको, रात्री नको, असंही नको, तसंही नको, सूर्योदय नको, शत्रुदय नको. त्याला शेवटी मांडीवर घेऊन आकडे करून हे ध्यानात ठेवा. म्हणून मरण्याचा दुसरा फायदा आहे, पापी माणसं गेलीच नसतील. आणि मरण्याचा तिसरा फायदा आहे, अहंकार नावाची इमारत कोणीच पाडू शकत नाही, मृत्यूच पाडू शकतो. अहंकार कोण करतो? आता हे बोर्डला वाजवायचा अहंकार झाला तेव्हा कोणी सांगू ना, मी सांगू नये, माझा बाप सांगतो ऐकू या लोकांनी येऊन बसत माणसानं एका दिंडीत त्या 2 दिंड्या काम करतात, ती काही धार्मिक झाली. अहंकार मी करतोय हा अहंकार. कीर्तनकार गायक तुम्ही पहा, कीर्तनकार पूर्वी पहा, आणि 5-6 वर्षापूर्वी पहा, कीर्तनकार कीर्तन कुठे असलं तर लोकांना 1.5 महिना मोबाईल अगोदरच करायचं. कीर्तनकारच काय करायचा, मी निघत नाही येणार आहे, काय येतो ना माझं इथं काय कोंबडी आणलं काय काम होतो. आणि तिथं तुम्ही या का ती प्रसिद्धी करायची. जेवढ्या प्रसिद्धी करीत होते तेवढे स्टॉप झाले, लोकांच्या ध्यानातच राहिले. प्रसिद्धीची हाव कलाकाराला कीर्तनकाराला कधीच नाही, ती हाव गोट्यात होती. मी 60% कीर्तनकार दिवस यायचं खाली काय हाव प्रसिद्धीची हाव. माझं कीर्तन आहे, मी निघोजला येत आहे, तिथे तुम्ही या. मी 2-3 महिने पिसाळलो होतो, त्याचा खोटा पडला. मी त्याच्या मागे लागलो, त्याचं कामच करतो मागे पडत काय केलं तर मध्ये आपल्याकडे एक अशी पद्धत आणली, नवनवरीचं लग्न जमलं का नवरा नवरी त्या पुरीला जीन्स पॅन्ट घालेल, त्या पोरानं कपडे घालेल आणि वड्याला उड्या हाणायची. डोकरावर बस, उतरावर बस, डोकऱ्यावर बस, शिळेच्या बस. आणि हे वेळी त्यांच्या माग वड्याला केस, त्यांनी ती क्लिप तयार करायची आणि लग्न लागायचा टाइम झाला ती मांडव वर आली गेलं. मग म्हातारी माणसं माझ्या नातीसारखी दिसते, अरे नाताची
फुटाने 6 महिन्याचा दूध फाटला. मला 2-3 वर्षात पुढे प्री वेडिंग दिसेल. काही गोष्टी आहे बघा. यथावऱ्या शिव्या. आता माझी 32 वर्ष शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या नाही तर शिव्या कोणी खायला नाही. दुसरा जागलाच नसता. मी शिव्यांवर जवळ माझे दोनच गुण आहे. मी फक्त खरं बोलतो आणि दुसरी गोष्ट मी बोललो ते नेमकं घरात नाही बसत. हे जर वाक्य खोटं होत नाही आणि मग कार्यक्रम झालेच नाही. पण ह्या गोष्टी काळाची आणि किती फायदा झाला. त्याचा परिणाम काय व्हायचा मला लोकांना वाईट वाटतं. पण मुलीच्या भविष्याला धोका व्हायचा. पुढे काय होतं तेवढं पुरतं तेवढं लोक बोलत नाही. पण कालांतराने त्या मुलीच्या चारित्र्याची घरातली लोक चर्चा करतात आणि कारण त्याच्या मुलीच्या जीवितालाच तो डायरेक्ट काही ना काही लग्न जमलं फोटो बिटो काढून घेतात आणि लग्न मोडलं का जमलं त्या कोणाचे फोटो काढतात. इतकी नालायक होत मुलींच्या बाबतीमध्ये महिलांमध्ये ध्यान ठेवा. कोणाचंही वाईट करा तुम्ही कोणाचंही, पण मुलींच्या बाबतीमध्ये कधी कोणाचं वाईट करू नये. तुमचं भविष्य आहे आयुष्य आहे. उद्या तिचा बाप टाकल्यावर कोण काय येणे समजलं कोण समजलं कोण कोणाचा भाव आहे खरं कोण बघायचं. शेवटी प्रत्येक बापाचं एक स्वप्न असतं कधी त्यांना टाकायचं. बाप मुलीच्या लग्नासाठी काही करतो त्याचं कारण असं आहे उद्या जर माझं शरीर आणि मी जर सुनीता मुलीच्या गावात गेलो तर माझ्या गुजीरवाल्या लेकराला तिच्या भावाकडे 20 रुपये माझ्याशिवाय नाही. काय स्वप्न आहे कुणाचं स्वप्न आहे बापाचं. आता उद्या 28 तारीख आहे रक्षाबंधन आहे. येईल माझी बहीण पोरी बापाला भावाला राखी बांधायला. भावानं जर तिला साडी घेतली नाही ना तर साडी घ्यावा ही अपेक्षा तिची नसली पाहिजे. इतकी ते नवऱ्याच्या घरी सुखी पाहिजे हे स्वप्न बापाचं. स्वप्न पाळून जातात आणि स्वप्न करणं साहजिकच ना. आता लोकांना काय झालं हे नाते कुठे माया बिया राहिले नाही म्हणून हक्क सोड गेले. आणि म्हाताऱ्या माणसाला सांगतो आता बोलू नाही तुम्ही कधी मला माझं काही मत नाही पण तुम्ही खाते फोडून बघा. आज शुक्रवारी इथं जेवण करा आणि पहिला तालाची आठवा. तुम्ही जाता उठून मार्क्स देता पुन्हा पुण्याला तुम्ही मेल्याचं दुःख नाही. 16 नाव आहेत उतार्या. जर सगळे 10,000 माहिती तेवढी जमीनच खरं काही गोष्टी आणि काय होतं रक्ताची ना ती पाच समजला. तुम्हाला हा समाज जो दिसतो ना मला हा फक्त वरून दाखवतो आतून एकदम खराब लोक. आपल्याला वाटतं त्यांच्या वाड्यात लग्न आहे म्हणजे गेटवर जे उभे घडतात ना भगवान आपल्याला वाटतं ते प्रेमाने आले. सगळ्यात नाव आहे गप्पा लग्नाच्या गेटवर जे तांदूळ लावायला जर लावायला लागतं ना कधी हसत तुम्ही कॅमेरा घेऊन जा याला घेऊन जा हसतच नाही. काय मुळ्यात आता कोण लोक का हे लोक मला आतून जा काय माणसाने बोलून जा. आपल्यासाठी माणसाला खरं बोलून टाका मनात पाप नाही. आणि काही माणसं तोंडावर इतके गोड बोलणार हळूहळू गेम करणार. म्हणजे जो माणूस गोड्याचा जास्त खरारा करतो तो गोड्याच्या हरभरे इकितोच. गोड्याला सावध लागतो गोड्याच्या हरभरे इकितो गोड्याला ताकद आहे. तसं आहे म्हणजे मरण्याचा तिसरा फायदा आहे. अहंकार नावाची इमारत कधी मोडलीच नसते. आणि मरण्याचा चौथा फायदा आहे आपल्या जर ह्या जन्मात काही इच्छा पुऱ्या राहिल्या तर त्या पुढच्या जन्मात बरं होतं. जन्म घेणे लागे